सिंधुदुर्ग जिल्ह्यातील होऊ घातलेल्या निवडणुका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आज निवडणुकांच्या रणांगणामध्ये आपल्यासोबत अपक्ष उमेदवार आणि मडुराची जनता त्यांच्यासोबत आज फिरत आहे. आपण त्यांना विचारूया कशा पद्धतीचं आज वातावरण आहे. नमस्कार शरणताई. आज कशा पद्धतीचं हे वातावरण तुम्हाला दिसतं मडुरामध्ये? कशा पद्धतीचा आज हा प्रचार चालू आहे तुमचा? खूप चांगला प्रतिसाद आहे. म्हणजे एक पाहिल्यावर बरं वाटलं जेव्हा आम्ही डोर टू डोर प्रचार करतो तर खूप चांगला प्रतिसाद लोक देत आहेत. आज हा इथला जो बालेकिल्ला आहे हा विरोधकांचा असा कधीतरी मानला जातो, मग तुम्ही इथे कशा पद्धतीने काम करणार? हा विरोधकांचा असला तरी ह्या मतदारसंघाची म्हणजे ह्या गावाची मी पण जिल्हा परिषद सदस्य होती. मी पण म्हणजे बऱ्यापैकी काम ह्या गावात केलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं नाही वाटत की तो विरोधकांचा बालेकिल्ला असेलही, पण त्याच्यात मी आता सध्या एक सामान्य कार्यकर्ती आहे आणि मी इथे लढायला उतरली आहे. त्याच्यामुळे लढाई मला द्यायलाच हवी ना, मग विरोधक कोणी असो. तुम्ही ऑलरेडी जिल्हा परिषदेचं एकदा काम केलेलं आहे, त्यामुळे इथे वाढती गुन्हेगारी आहे, त्याच्या पद्धतीने काही कामं प्रलंबित आहेत. प्रशासनाचं इथे बऱ्याच ठिकाणचा लक्ष कुठेतरी खुंटलेला आहे असा दिसतोय. त्यानंतरही इथे आज 9 वर्ष झाली, 4 वर्ष अशीच आज आपल्याला प्रतिनिधी न देता प्रशासनाने काम केलेलं आहे. प्रशासनाचं विस्कळीत काम आपण पाहिलेलं आहे, त्या बाबतीत काय सांगाल? 4 वर्षाची जी उणीव आहे ती येणाऱ्या 5 वर्षात मी नक्कीच भरून काढेल अशी मी 100% ग्वाही देते. कारण 4 वर्षात प्रशासनाचं राज्य असल्यामुळे लोकप्रतिनिधींचा अभाव कमी पडला गेला. तरी पण सन्माननीय पालकमंत्री असतील, सन्माननीय माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब असतील, सन्माननीय खासदार राणेसाहेब असतील, यांच्या माध्यमातून बऱ्यापैकी कामं झालेली आहेत आणि बऱ्यापैकी इथं वातावरण म्हणजे त्यांचा सहकार्य लाभलेलं आहे. त्याच्यामुळे तसा काही फरक पडेल असं वाटत नाही. पण येणाऱ्या 5 वर्षात आम्ही चांगल्या प्रकारे काम करू. बाकीच्या गावांचा जनसमुदाय तर आपल्यासोबत कसा काय? खूप सुंदर आहे. बघूया आता सगळ्या जनतेच्या हातात आहे. कारण आपण लढायला उतरलो आहे. त्या लढाईत साथ मिळणं जरुरी आहे आणि मला वाटतं ती मिळेल. आमचं मत विकासाला, आमचं मत कप बशीला, आमचं मत विकासाला, आमचं मत कप बशीला. येऊन येणार कोण? ताईंशिवाय आहे कोण? आज आमच्यासोबत उल्हासजी पंचायत समितीच्या माध्यमातून इथे आज उभे आहेत. ते आज आपली निवडणूक इथून लढत आहेत पंचायत समितीच्या माध्यमातून. उल्हासजी, काय सांगाल विकासाबद्दल तुम्ही? बराचसा इथे या मडुरा गावामध्ये आज आम्ही फिरत आहोत. साताडा सातोशे आम्ही फिरलोत प्रचारासाठी, पण इथे अजूनही विकास बराचसा व्हायचा आहे. तसा आपण म्हणतो जनतेला जो विकास पाहिजे तेवढा विकास आहे. त्याच्यात म्हणायचं झालं तर शर्वाणीताईंनी बऱ्यापैकी या ठिकाणी 5 वर्षाच्या कालखंडामध्ये विकास केलेला आहे, विकास कामं दिलेली आहेत. आणि जसा हवा आहे या गावासाठी तसं आम्ही गेली 30 वर्ष आम्ही या गावामध्ये काम करतो. आता सातारा पंचायत समिती या भागामध्ये आम्ही 10 वर्ष काम करतो. पण बघितलं तर विकासाची कामं अजूनही उर्वरित आहेत आणि ते यांचं शर्वाणीताईंचं स्वप्न आहे, आमचं स्वप्न आहे की या भागाचं या पंचायत समितीच्या सातारा पंचायत समितीच्या जे 4 गाव येतात त्या भागामध्ये बरेच विकास कामं आम्हाला करायची आहेत. इथले बरेचसे प्रश्न आहेत, इथल्या युवकांचे प्रश्न आहेत, बेकारीचा प्रश्न आहे. तुमच्या प्रभागातील विकासाबद्दल तुम्ही काय सांगाल? आता विकासाचं बोलायला गेलो तर सातोशे असेल, सातारा, कौठणी या भागामध्ये बरीचशी कामं ताईंनी केलेली आहेत. आणि या ठिकाणी मडुरा गावामध्ये जसा विकास पाहिजे तसा झालेला नाही आहे आणि त्याच्यासाठी आम्ही दोघे मिळून आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि विकास करणार आहोत. आज ताईंसोबत आपल्या बरोबर काही महिला आहेत. महिलांचं आम्ही काय मत जाणून घेणार आहोत. नमस्कार. आज तुम्ही ताईंसोबत बरीच वर्ष आहात असं आम्हाला कुठंतरी हे आहे. तर तुम्हाला काय वाटतं त्यांचा स्वभाव आणि कशा पद्धतीने ते विकास करू शकतील? वहिनींचा स्वभाव खूप चांगला आहे. गेली 15 वर्ष त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि म्हणूनच आम्ही त्यांच्यासोबत आहोत. त्यांची काम करण्याची पद्धत खूप चांगली आहे. त्या सगळ्यांना म्हणजे असं एक टीम म्हणून घेऊन फिरतात. कधी नेता किंवा कधी मी मोठी असं कधी केलं नाही. म्हणून आज आम्ही सगळ्या त्यांच्याबरोबर आहोत.